मंदा, चंद्या मी दिसायला सुंदर नसेल, राखी आंटीसारखी, पण त्या शबाना आंटीपेक्षा तर बरी आहे ना? चंद्या, कोण आहे ह्या? नवीन आल्यात का कॉलनीत? मी नाही पाहिलं अजून, पण तुझ्यापेक्षा कोणी सुंदर नाही. मी चिडले. मूर्ख सावान का? अंधा? मंदी सुंदर दिसते फक्त, पण हसलेही मंदीच्या मूर्खपणावर. राखी गुलजारला राखी आंटी म्हणत होती आणि शबाना अख्तरला शबाना आंटी. पण कुत्र्याला तेवढंही सहन झालं नाही. चंद्या, तुला काय झालं हसायला? जोक सांगते आहे का माझी मंदा? श्वेता, जोक सांगितला नाही, पण झाला. पण मंदबुद्धी असलेल्या लोकांना नाही कळला. चंद्या, आहे मी मंदबुद्धी. तू हुशार आहे, समजाव मला. मी हसत हसत राखी काकू कोण आहे माहीत आहे का आणि शबाना काकू कोण आहे? चंद्या, नाही माहीत, म्हणून तर विचारतो आहे ना तुला. मी राखीचं आडनाव गुलजार आहे आणि शबानाचा अख्तर. समजला का काही? का ओळखत नाही दोघींना? चंद्या ही मंदा अशी सांगते आहे की कॉलनीत राहता आपल्या, आणि राखी सुंदर आहे, ठीक आहे, पण काय कमी आहे शबानात? मंदा, तुला तर आवडताना पाहायला. दाखवले आहे ना तिनं त्या चित्रपटात? तिनं तू दाखवले तू पाहिले असतील. तू म्हणून म्हणतोय काय कमी आहे म्हणून. कुत्रा तूही इतर पुरुषांसारखा. मीच मूर्ख आहे. चांगलं समजते तुला. चंद्या, काय म्हणते माझी मंदा? श्वेता, 8 चित्रपट पाहिला तिनं. शबानाचा पदर नाही घेतलाय त्यात, आणि दिसतही होते तिचे, आणि शिव्या देत होती असं दृश्य होतं, म्हणून चिडली आहे शबानावर. चंद्या, अगं चित्रपट आहे, असेल गरज कथानकाची. कोणता होता? मंदा, ह्यांचीच गरज म्हणून असतं सर्व. आणि मी करत होती गर्व की माझा चंदा नाही इतर पुरुषासारखा. पण कथानक तर बहाणा आहे सर्व. सर्व पुरुष मेले सारखे. सांग त्याला पाहिला नसेल तर पाहिला तो. सीडी नको विकत आणू आणि दिवसरात्र तोंड ताणू. तेरे चेहरे से नजर नहीं हटती, नजारे हम क्या देखें. मंदा, खरंच असेल मी सुंदर तर ऐक. जोपर्यंत तू माझ्यावर काही लिहित नाही तोपर्यंत मी जेवण करणार नाही, आणि तू माझ्याशी बोलायचं नाही तोपर्यंत मीही नाही बोलणार तुझ्याशी. चंद्या, मंदा पाहूनही अशुद्ध लिहितो मी. मंदा, मी काही गुलजार आणि जावेद अख्तर नाही ग. आणि माझ्या दोषांची तू नको शिक्षा देऊ स्वतःला. त्यापेक्षा मी राहतो उपाशी, पण तू जेव. मंदा, नको दाखवू खोटं खोटं प्रेम. आणि असलं तर लिही मग, पाहू मी जेवायचं का नाही ते. श्वेता, काही काही असे लिहितात की वाचणाऱ्याला जेवण जात नाही. जेवलेलाही बाहेर काढायची क्षमता असते कवी लेखकात. म्हणतो आहे, जेव तर जेव, नाहीतर तुझीही तशीच होईल हालत.